माझ्याच बरोबर असं का होतंय? मी जेव्हा आजाला फोन करते तेव्हा आजा फोन उचलत नाही आणि आजा फोन करतो तेव्हा मी नसते. मी उगाच फोन फेकला. आजाला काय वाटलं असेल? आजाचं काय तर महत्वाचं काम असेल आणि मी फोन उचलत नाही म्हणल्यावर त्यानं रागानं फोन बंद करून टाकला असं. माझं चुकलं. आणि जर का घरात कुणाच्या हाताला फोन लागला असता तर माझं काय खरं नव्हतं. बरं झालं नेमकं सुमन काकीच्याच हाताला फोन लागला, नाहीतर माझं काय खरं नव्हतं. शितले, काय ग? कोणाच फोन होता? कॉलेज मधनं आलता, मैत्रिणीचा. हा, बोका. ते कसलं नाव ग? बोके आडनाव आहे काय? हा हा, तिचं आडनावच भोके आहे. हा, पण असलं कसलं आडनाव ग? आता त्याला ती काय करणार? हा, आम्ही तिला लाडानं बोक हाक मारतो. हा, बरोबर. पण ती कॉलेजचं ठीक आहे. घरात काय चाललंय बघतेस ना? शितले, तुझा तो फोन आधी कमी कर बघ. होय. होय नाही, आता आणि घरात तमाशा नको. अक्का लई चिडले शितले तुझ्यावर. हे बघ शितले, आम्ही घरातली सगळी माणसं तुला समजून घेतो, याचा अर्थ असा नाही की आम्ही डोळे झाक करतोय. आमच्या सगळ्यांचं बारीक लक्ष आहे तुझ्यावर. फक्त आम्ही तुला बोलून दाखवत नाही एवढंच. अगं तुझं नशीब समज, तुला आईबाप म्हणून एवढी चांगली माणसं मिळाल्यात. हा, आता ही तुझी हची बाराखडी बंद कर आणि मी जी काय सांगते ना ती मनावर घे. हे बघ शितले, ह्या घरात तुला माझ्या एवढं प्रेमानं समजून कोणच सांगणार नाही. काकी बोल. सॉरी. हे बघ शितले, सॉरी म्हणायची काहीच गरज नाही ग. पण बाळा, अति करू नकोस. आणि सगळ्यांच्या नजरेत येईल असं तर अजिबात वागू नकोस. आलीस मग. काकी म्हणते ते बरोबरच आहे. माझा अतिरेक होतोय. मीच सगळं आता कमी केलं पाहिजे. सगळ्यांच्या डोळ्यात आलं नाही पाहिजे. यास्मिननं बी हेच सांगितलं होतं. कदाचित तिचं मागच ऐकलं असतं तर ही वेळ आलीच नसती. आता नीट वागायला पाहिजे, नाहीतर काय खरं नाही. काय ग जेडे, काय झालं एवढं दमायला? अगं प्रवासानं कंटाळा आलाय. कंटाळा? आणि प्रवासाचा? अगं वडाप मध्ये गर्दी होती ना आज. सातारला गेलतीस होय? आता कॉलेजमध्ये एक्स्ट्रा लेक्चर होतं म्हणल्यावर सातारलाच जाणार ना. थोडीच बेळगाववरनं फोन आलता अजिंक्यनचा. तू काय बोललीस का अजिंक्यना? नाही. का ग? आधी सांग, तू काय बोललीस का? नाही.
मी त्यांच्याशी बोलणं बंद केलंय. माझ्यासाठी आता तो विषय संपला. बघा अगं पण काय झालं? अजिंक्यांचा फोन आलता सकाळी. जेडीचं लगीन आत्ताच करायचं नाही म्हणलं. काय? होय ना. अगं पण त्यांना काय करायचंय? माझं मी बघीन. तेच म्हणते मी बी. या म्हातारीला नातवाला ना आपलं चांगलं झालेलं बघवणच झालंय बघ. अगं पण त्यांचा काय संबंध आहे? लग्न माझं आहे आणि ते कुणाबर करायचं आणि कुणाबर नाही ते माझं मी ठरवणार. अगं पण मम्मी, मला एक गोष्ट कळत नाही की लग्नाची खबर अजिंक्यांना कोणी दिली? अगं मला खात्री आहे ही बातमी त्या शितलीनेच पोहोचवली असणार बघ. काय? होय, आपल्याच म्हातारीनं सांगितलंय. खोदून खोदून विचारलं ना तवा कबूल झाली म्हातारी. मम्मी, कुणी काय बी म्हणू दे, तू सांगशील त्या पोरासंग लगीन करायला मी तयार आहे. आता तर विषयच मिटला की. बघू आता कोण अडवते ती. कोणाची हिंमत आहे अडवायची? मम्मी, आता मी केलं तर त्याच पोरासंग लगीन करणार. राजा, आज तुला लय भारी झोप लागणार हा. हे राहुल्या, तेव्हा आजी आधीच टेन्शन मध्ये आहे. तू आणि काय बोललास का नाही? तुलाच रिमांड मध्ये गेलती हो. हा, तुला माहिती आहे मी काय म्हणते ती काय राजा? राहुल्या काय म्हणते? त्यालाच माहित काय बडबडतय. राहुल्या, तू जर मला तर सांगितलं नाहीस का नाही तर तू माझ्या हातनं मरतच असतोस बघ. अरे नाही सांगतो की, अरे आपल्या भावाला आपली बहीण मिळाली ती. काय होय तर अजय, होय तर नका शितली आलती वे काय मला सांगितलं बी नाही. अरे काय ते त्याचं? अरे आईशी पण खरंच खरं चालतो पद्धत तर. अरे तो कशाला खोटं बोलेल? अरे होय तर, अरे मी आमच्या मात्र शपथ घेऊन सांगतोय. होय तर एका पूर्वीवर बोलत बसतील. अरे मी डोळ्यांना गेले तर पण 100 भेटले तर डोळ्यांनी. आयला का अजय, मला नव्हतं वाटलं तू बी मला फसवशील म्हणून. हा, मी पण तेच म्हणतोय. मला पण वाटत नव्हती आज मला फसवल. हे तेच म्हणतोय. झोपतो आता. ए अरे नव्हतं कोणाला तर तसं सांग की, त्याच्या कशाला चिडतोयस? हा, अरे काय बी सांगते ते, कशाला तू ऐकतो त्याचं? राहुल्या ना. अरे मग कोण होतं ते सांग की. अरे तुला सांगितलं की सकाळी. अरे ते कोणतरी भेटायला आलं होतं. ते दुसरा अजिंक्य होता. हा, आणि मग चुकून मला निरोप आलाय त्याचा. अयो सॉरी 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 बरं काय सॉरी सर अगदी सॉरी 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 सॉरी. अरे आता काय मला माहित नव्हतं. काय